नमस्कार, मी सारिका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते। आज मी करते बघा नाचणीची भाकरी। अगदी सहज सोपी केलेली आहे, तुम्हालाही करता येईल इतकी सोपी आहे। मी हातावरची केलेली नाचणीची भाकरी आहे बघा, किती छान फुललेली आहे, मस्त मऊसूद आहे। सोबत मेथीची भाजी करणार। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मला पुढे जाण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर चला सुरुवात करूया। नाचणीची भाकरी आणि सोबत मेथीची भाजी हे खूपच छान मस्त बेत आहे हा जो मी आज करते। तर इथे बघा मी एक जुडी मेथी आहे ना स्वच्छ साफ केलेली आहे, या चाळणीमध्ये काढून घेतली आहे, म्हणजेच मला आता ही धुवून घ्यायची। स्वच्छ धुवून घेतली 3 ते 4 पाण्याने। आता मी काय करणार आहे, थोडा वेळ ठेवेल नितळत, पाणी सर्व निघून जाईल। त्यानंतर मी काय करणार, हलकी चिरून घेणार आहे। थोडे मोठी बघा मी साफ केलेली आहे, त्याच्यामुळे मी थोडीशी चिरून घेणार आहे। खूप बारीक चिरायची नाही आहे, आपल्याला मस्त गावरान जशी भाजी करता येते। गावी बघा कसं नुसतं न कापता तशीच केली जाते ही भाजी। तर मी फक्त थोडीशी चिरलेली आहे। इथे चिरून झाली माझी ही मेथीची भाजी। तर चला मेथीची भाजी करायला घेऊया। इथे मेथीची भाजी करायला घेते। आता मी इथे बघा कढई ठेवलेली आहे आणि गॅस पेटवून घेतला आहे। गॅस पेटवल्यानंतर कढई छान तापवून घेतली। आता त्याच्यामध्ये मी शेंगदाणे घालते। शेंगदाणे आता भाजून घेते। मेथीच्या भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट मस्तच लागतो, खूप छान लागते ती भाजी। तर इथे बघा शेंगदाणे सुद्धा छान भाजून घेतले। आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये लगेच काढून घेते, म्हणजे पटकन आपल्याला वाटायला बरं पडेल। शेंगदाणे हलके थंड करायला ठेवते, मग वाटून घेणार आहे। आता याच कढईमध्ये मी ना थोडंसं तेल घालते। तेल गरम करून घ्यायचे चांगलं। याच्यामध्ये बघा मी लसूण पाकळ्या घेतल्यात, 8 ते 9 घेतल्यात, चांगल्या जास्त घेतलेल्या आहेत, टेचून घेतल्यात। 4 मिरच्या घेतल्यात, छान चिरून घेतली। आता त्याच्यावर आपल्याला खरपूस तेलावर भाजून घ्यायचं आहे। याच्यामध्ये आपल्याला बघा मिरची, कांदा, लसूण आपल्याला हेच मेथीमध्ये घालायचं आहे। तर हे साहित्य सगळ्यांना माहीतच असेल। तर इथे बघा मी 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेत, ते छान आता तेलावर आपल्याला परतवायचे। ते बघा शेंगदाणे पण थंड झालेत, मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेलं। आता मी मिक्सरला बारीक उबडधोबड वाटून घेते। आता कांदा छान हलका लाल झालेला आहे, मग त्याच्यामध्ये मेथी घालून घ्यायची आपली जी चिरून घेतलेली आहे। आता छान आपल्याला परतवायची आहे 3 ते 4 मिनिटं। पुढे व्हिडिओ तुम्ही बघा, आपण भाकरीसुद्धा करणार आहोत आणि मी छान अशी तुम्हाला भाकरी सहज सोपी करता येईल अशी दाखवणार आहे। काही वेळ परतवल्यानंतर मेथी बघा कमी झालेली आहे, मग त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं। आधी मीठ घालायचं नाही, नाहीतर मग अंदाज येत नाही। अशी थोडीशी सुकवून घ्यायची, मेथी कमी झाली की त्याच्यामध्ये मीठ घालायचं आणि छान परतून घेतलं। झाकण ठेवायचं आहे, छान वाफेवरती 2 ते 3 मिनिटं बघा ही भाजी शिजवून घेतली। आता अशी मोकळी शिजवायची झाकण न ठेवता, आणि नंतर 3 ते 4 मिनिटानंतर आपल्याला याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आणि भाजीमध्ये छान सगळा शेंगदाण्याचा कूट मिक्स करून घ्यायचा। इथे आपली ही भाजी तयार झाली आहे। झाकण ठेवून मी बाजूला ठेवून देते। आता आपल्याला नाचणीची भाकरी करायची आहे, तर मी इथे बघा नाचणीची भाकरी करायला घेते आणि मी इथे जे पॅकेटमधले जे नाचणीचं पीठ आहे ते घेतलेलं आहे, ते मी इथे वापरून भाकरी करणार आहे। इथे मी एक परात घेतली, त्याच्यामध्ये फक्त मी 2 भाकरीचं पीठ काढून घेते, फक्त 2 भाकरीचं, कारण मी चपात्यासुद्धा करणार आहे, त्याच्यामुळे मी 2 भाकरीचं पीठ इथे घेतलेलं आहे। आता गॅसवर एक भांडं ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये मी अंदाजे पाणी घातलेलं आहे, आपल्याला जेवढं लागेल तेवढं वापरायचं आहे। पाणी छान गरम करून घेतलं। तुम्हाला हवं तर याच्यामध्ये तुम्ही मीठही घालू शकता, मी मीठ नाही घातलं आहे, मी अशीच भाकरी करणार आहे। आता हे जे गरम केलं पाणी आहे ना, ते पिठामध्ये थोडं घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं। जशी आपण उकड कशी काढतो तांदळाच्या पिठाला, तसंच यालासुद्धा करायचं आहे आणि चमच्याने बाजूला मिक्स करायचं। ते गरम पाणी आहे त्याच्यामुळे हलकं थंड झालं मग हाताने आपण ते करायचं आहे बघा। इथे चमच्याने मी सगळं ना छान मिक्स करते आणि हलकं बघा स्मॅश पण करून घेते, म्हणजे सगळं गरम पाणी या नाचणीच्या पिठामध्ये चांगलं मुरवून घेतलं। हे नाचणीचं पीठ आहे ना हलकं रवाळ आहे, म्हणजे रव्यासारखं, हाताला जर स्पर्श केला ना त्या पिठाचा तर हलकं रवाळ लागते मला। तर इथे आता भाकरी बघूया आपली कशी होते। तर हे बघा छान आता जोर देऊन हाताने चांगली मळून घ्यायची। चांगला हाताची ऊर्जा त्या पिठाला लागली की छान पीठ मस्त मुरतं आणि छान मळलं जातं। हे बघा इथे मी 2 भाकरीचं पीठ छान मळून घेतलं, मस्त नरम मळलेलं आहे, जास्त घट्टही नाही आणि खूप पातळही नाही मळलं आहे। तर आता मी इथे बघा तवा ठेवते गरम करायला। इथे मी गॅस पेटवून घेते आणि तवा साईडला गरम करायला ठेवते। आता भाकरी मी इथे थापायला घेते।
त्यातला एक जो गोळा आहे तो बाजूला ठेवून देऊया आपण भाकरीचा. आणि इथे मी एक करायला घेते, तुम्हाला हातावरची दाखवते बघा, सहज होईल आणि छान नरम होतात, मऊसूद होतात. चिरा गेला तर काय करायचं तुम्हाला सांगते. हे बघा, छान आता गोळा सारखा करून घ्यायचा आणि पीठ खाली टाकून घ्यायचं आपल्याला भाकरी थापण्यासाठी. तर इथे बघा व्यवस्थित पीठ घालून घ्यायचे आणि छान अशी गोल गोळा करून घ्यायचा भाकरीचा. तर हे बघा मी थापते हळूहळू. इथे थोडंसं पीठ आहे ना खाली कमी आहे, त्याच्यामुळे भाकरी सरकत नाही. आता बघा मी भाकरी उचलून परत थोडंसं पीठ इथे घालणार आहे, पण जास्त घातलं नाही कारण मग भाकरी ती ना सटकते, पटकन थापता येत नाही. बघा मी उचलून काय करते तर पुन्हा पीठ खाली आहे ना परातीमध्ये टाकून घेणार आहे आणि मस्त थापायची. हे बघा सहज थापले जाते आणि अशा छान मऊसूद तुम्ही करू शकता. आता एक तुम्हाला छोटीशी टिप देते मी. या नाचणीमध्ये ना तुम्ही हवं तर आहे ना थोडीशी ज्वारी आहे ना दळताना देऊ शकता, म्हणजे चरे जाणार नाही आणि थापायला तुम्हाला सोपे पडेल. तर हे बघा पूर्ण नाचणी आहे, सगळं नाचणीचं पीठ हलके चरे जात आहेत. ते बघा काय करायचं, थोडंसं पाणी घ्यायचं बोटांना, साईडने फिरवून घ्यायचं. बघा सगळा आकार व्यवस्थित होतो, चरे पण दिसत नाही. तवा तापलेला आहे. हे बघा छान भाकरी मी बघा थापून घेतली आहे मस्त एकसारखी. थोडीशी मी जाड थापलेली आहे, पातळ नाही थापली आहे. तर हे बघा खूप जाडही नाही आहे पण अगदी पातळ पण नाही केली आहे. आता बाजू उलटी जी पिठाची बाजू ती वरच्या बाजूला घ्यायची आहे आणि त्याला पाणी लावून घ्यायचं. पाणी सुकायची फक्त वाट बघायचं आणि त्यानंतर लगेच भाकरी उलटवून घ्यायची. तर हे बघा भाकरीचं वरचं जे पाणी लावलं ते सगळं सुकलेलं आहे. तर मी बाजू पलटी करून घेतली आहे. बघा 2-3 मिनटांनी अशी हाताने भाकरी सरकून बघायची शेकते का. ही नाचणी लाल असल्यामुळे शेकते की नाही समजत नाही आहे, पण आपण अंदाजे छान भाजून घ्यायची चांगली भाकरी. आहे बघा हलकी तुम्हाला जर दिसत असेल ना तर फुललेली आहे. आता ही पांढरी का झाली आहे कारण त्याच्याला पीठ जे लागलेलं थोडंसं एक्स्ट्रा पीठ लागलं त्याच्यामुळे. पण भाकरी आपली छान अशी नरम होईल, मस्त चवीला पण तितकी छान लागेल. तर हे बघा चांगली मी इथे चमच्याने आपल्या उलथणी जे आहे त्याने मस्त भाकरी भाजून घेतलेली आहे. अशीच मी दुसरी पण केलेली आहे. बघा ही थोडीशी मी पातळ थापली आणि हे बघा मस्त अशी आपली भाकरी इथे करून घेतली आहे. दोन्ही भाकऱ्या इथे तयार झाल्यात आपल्या. मी इथे बघा ताट वाढायला घेतलं, आपल्या दोन्ही भाकऱ्या करून झाल्या. सहज करता येईल अशी छान तुम्हाला मी नाचणीची भाकरी दाखवली. नाचणीची भाकरी आपल्याला थंडीमधून खूप चांगली आहे शरीराला, तर नक्की बनवून खा. आणि अशा हातावरची बघा सहज करता येईल अशी भाकरी मी तुम्हाला दाखवली आहे. हे बघा किती छान नरम झाली आहे आणि मस्त मऊ झाली आहे. पदर बघा किती छान सुटला या भाकरीला आणि मस्त असा बेत मी केलेला आहे. तुम्हाला कसं वाटलं आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि माझा रोजचा स्वयंपाक तुम्हाला पाहायचा असेल, अशा छान छान रेसिपी बघायच्या असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.